नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या आमच्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर. तर आज आपण आहे ना हळद कशी करायची ती बघणार आहोत. त्याच्यासाठी कसा कलर कसा छान चांगला येतो, चांगला पिवळसर येतो हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे हळकुंड आहे. हे जवळपास 2.5 किलो हळकुंड आणलेत आम्ही. हे आम्ही रात्री 2-3 पाण्याने चांगले धुवून काढलेत आणि ते रात्रभर चांगले भिजत ठेवलेत. आता आपण सकाळ झाली आहे आणि आपण आता हे हळकुंड काय करूया, एका चाळणीत काढून घेऊ. ते चांगले निथळायला ठेवू आणि हे दिवसभर सुकवायचे आणि त्यानंतर आपण ते कुटून आणू, जेणेकरून त्याचा कलर खूप छान येतो, चांगली पिवळसर होते हळद. आणि ही उन्हात चांगली वाळवा दिवसभर आणि मगच कुटून आणा. हे बघा, आता आपण अशी उपसून घ्यायची ती. ही आम्ही रात्री 2-3 पाण्याने चांगली धुवून आणि रात्रभर भिजत ठेवली होती. हळकुंडाला कसं माती असते काही कधी तर ती धुवून निघून जाते आणि भिजवली की मग पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे त्याला चांगलं धुवून रात्रभर भिजत ठेवा आणि कलर खूप छान येतो. फक्त याला भिजवून दिवसभर वाळून घ्या आणि मगच कुटा. आपण ह्याला उन्हात वाळत ठेवू. हे बघा, हे पाणी आपण जे भिजत ठेवलं होतं ना रात्रभर धुवून, तर हे बघा, हे असं खाली कचरा निघतो. त्यामुळे छान असं धुवून आणि भिजत ठेवायचं. हे बघा, खालीचे कण असतात ते बघा खाली, म्हणून 4-5 पाण्याने धुवून भिजत ठेवायचे. हे बघा, आपले हळकुंड आता दिवसभर, आपण वाळवले. सकाळी आपण जे भिजून धुवून काढले होते निथळून, ते आता दिवसभर आपण वाळत ठेवले होते. आता ते कुटण्यासाठी तयार आहे. तर आपण आता हे भरून कुटायला नेऊ. आपल्याला 1 किलो धना पावडर करायची आहे. त्यासाठी आपण हे जे धने, हे आम्ही गावठी धने घेतलेत, त्यामुळे ते थोडे काळसर आहेत, पण त्याचा वास खूप छान येतो. हे गावठी धने आहेत आमच्या शेतातले. त्यासाठी साहित्य सांगते मी तुम्हाला. थोड्या लवंगा घ्यायच्या, जिरे, हे जे चक्रफूल आहे, थोडी बडीशेप आहे, थोडे मिरे आणि दालचिनी, आणि थोडे 100 ग्राम आपलं हे हळकुंड आहे. ते आता हळकुंड आपण पहिले भाजून घेऊया थोडं तेल टाकून. बघा, हळकुंड आपले भाजत आले. आता आपण दालचिनी टाकू आणि बाकीचे जे खडे मसाले आहेत ते पण सगळे भाजून घेऊ. ह्याला थोडा हिंग पण लागतो, खडा हिंग. सध्या तरी संपलाय, पण आम्ही त्यामुळे आपण थोडा हिंग पावडर जी आहे आपली घरी असते ती टाकूया. 1 चमचाभर टाकले. आता हे आपण काढून घेऊया. हे मसाले टाकले ना तर धना पावडर छान होते. आता आपण आहे ना धने जे आहेत ते भाजून घेऊया थोडे. धने असे थोडे घेऊन भाजायचे. वासायला लागला ना तो की काढून घ्यायचे. आता आपण हे सगळे धने भाजून घेऊया. धण्याच्या पावडरचं आपण जे मसाले भाजले होते आणि धने हे सगळे एकत्र केलेत आणि आता हे आपण थंड करून कुटायला नेऊया. हे आपण भिजून हळकुंड ना अशी भिजवायची 1 दिवस आणि चांगली वाळवायची, मग हळद करायची. खूप छान कलर येतो. बघा, आम्ही 1 किलोची धना पावडर पण करून आणली. त्याच्यात थोडीशी दालचिनी, थोड्याशा लवंगा ते टाकायचं, म्हणजे चांगली होती ती. अशी एवढी झाली 3 किलोची आमची हळद. किती छान कलर आलाय बघा. तुम्हाला जर अशा पद्धतीने करून बघा. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.